मुंबईच्या वांद्र्यातील लिंक रोड परिसरात आग लागली। क्रोमा शोरूमला लागलेली आग ही अजूनही सुरूच आहे। 9 तास उलटूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही। अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। त्यामुळे ही भीषण आग सध्या लागल्याची पाहायला मिळत आहे। बांद्रा पश्चिमेला लिंकिंग रोड परिसरात जो आहे तो क्रोमा मॉल आहे। लिंक स्क्वेअर नावाची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला जो आहे तो ग्राउंड फ्लोअरला म्हणजे बेसमेंटला आग लागली होती। ही आग पहाटे 4 वाजता लागल्याची माहिती मिळते। मात्र ही आग कशी लागली याबाबत अद्यापही काही माहिती नाही आहे। मात्र तुम्ही पाहू शकता माझ्या मागे मी माझ्या कॅमेरामॅन व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखला विनंती करेन की ज्या पद्धतीने तुम्ही ही दृश्य पाहताय या पद्धतीने हा मॉल आहे, या मॉलची काय परिस्थिती सध्या आहे ती तुम्ही पाहू शकता। मॉल आहे हा अक्षरशः बेचिराग झालेला पाहायला मिळतंय। या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत ते पहाटेपासून प्रयत्न करतायत। मात्र त्यांना यश जे मिळताना प्राप्त होताना मिळत नाहीये। मात्र या ठिकाणी त्यांच्या मदतीला आहे ते NDRFची टीम सुद्धा आली आहे। स्थानिक पोलीस प्रशासनही मोठ्या प्रमाणात जे ते मदत करते। मात्र तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आतापर्यंत ते 50 ते 60 पाण्याचे टँकर आहेत ते इथे मॉल विझवण्यासाठी आलेले आहेत। मात्र तरी पण आगीचं कारण आणि ही आग का एवढी पेटली आहे आणि या आगीचं नेमकं कारण का लागली याच्याबाबत ते अद्याप तरी आपण माहिती मिळत नाहीये। मात्र परिस्थिती तुम्ही पाहू शकता, मॉल आहे हा अक्षरशः बेचिराग झालाय। मात्र या ठिकाणी ही आग काय लागली त्याचा तपास आहे तो पोलीस यंत्रणा करते। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मी महेंद्र जोयल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।